आमचे दादा भगवान तुकाराम जाधव आमच्या सगळ्या कुटुंबाचा आधारस्तंभ. ते फक्त आजोबा नव्हते, ते आमचं बळ होते, आमचं मार्गदर्शन होते आणि आमचं जगणंही त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे असं आजही वाटतं. दादा वाक्की गावचे रहिवासी, साधं कुटुंब पण मोठी स्वप्न. लहानपणापासून त्यांनी घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. अल्पवयातच कष्ट सुरू झाले, पण ते कधी घाबरले नाहीत. लासलगावमध्ये त्यांनी हमालीचं काम केलं, कधी उन्हातान्हात, कधी रात्रीपर्यंत, पण चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. हळूहळू परिस्थिती बदलली. वडिलोपार्जित दूध व्यवसाय त्यांनी हातात घेतला आणि त्याला त्यांनी नवीन उंचीवर नेलं. त्यांची शिस्त, त्यांचा आत्मविश्वास आणि कष्ट ह्यांमुळे तो व्यवसाय फुलला. शून्यातून विश्व कसं उभं करणं हे आम्ही दादांकडून शिकलो. दादांची एक गोष्ट मला नेहमी लक्षात राहते. ते कुठलाही निर्णय घेताना नेहमी भविष्याचा विचार करत. त्यांना माहीत होतं आज जे करतोय ते पुढच्या पिढीसाठी आहे. मुलं असोत की मुली, सगळ्यांना त्यांनी सारखं प्रेम आणि मार्गदर्शन दिलं. त्यांनी प्रत्येकाला स्वावलंबी बनवलं. ज्याला जिथे कमी तिथे दादा उभे, हे त्यांचं आयुष्याचं खरं सार होतं. दादांचा स्वभाव अगदी मनमोकळा होता. कधी मस्करीने सगळ्यांना हसवणारे, तर कधी शिस्तीच्या बाबतीत अत्यंत काटेकोर. त्यांच्याशी गप्पा मारायला सगळ्यांनाच आवडायचं, पण शिस्त मोडली की थोडं रागवायचे आणि नंतर स्वतःच हसत यायचे. कडकपणा आणि माया ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यात सुंदररित्या मिसळलेल्या होत्या. दिवाळी असो, रक्षाबंधन असो, आमचं आजोळ नेहमी आनंदाचं ठिकाण होतं. सगळे नातवंड एकत्र घरात गजबज. दादांच्या हातची जेवण, त्यांच्या हात हसरा चेहरा, त्यांचं बोलणं, आजही त्या आठवणींनी मन भरून येतं. मला नेहमी अभिमान वाटतो. मला कधीच माझ्या दादांचं पूर्ण नाव सांगायची गरज पडली नाही. फक्त एवढं म्हटलं ना, मी भगवान दादांचा नातू आहे, लोकांची ओळख आपोआप पटायची. कारण त्यांच्या नावातच आदर होता, प्रेम होतं आणि विश्वासही. माझं बालपण त्यांच्या कुशीत फुललं. त्यांच्या अंगाखांद्यावर मी वाढलो. त्यांनी आम्हा 7 नातवंडांना आणि 10 नातींना सारखं प्रेम दिलं. कोणी मोठं असो, कोणी लहान, सगळे दादांचेच. त्यांच्या एका हाकेवर सगळे धावत यायचे. कधी प्रेमाने थोपटायचे, कधी शिकवायचे आणि कधी शांतपणे फक्त डोळ्यांनी सांगायचे. दादा परोपकारी होते. त्यांनी सगळ्यांवर प्रेम केलं, भावंड, नातेवाईक, सगळ्यांवर. पण जिथे कुणाला मदतीची गरज वाटायची तिथे दादा आधी पोचायचे. त्यांचं आयुष्य तत्वांवर जगलेलं होतं आणि शेवटच्या क्षणांपर्यंत ते त्या तत्वांवर ठाम राहिले. दादा आता आपल्यात नाही, पण त्यांची आठवण, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेलं प्रेम आजही प्रत्येक श्वासात आहे. त्यांचं नाव आमच्यासाठी अभिमानाचं आहे आणि ते असंच कायम राहील. ठोके कुटुंबाकडून भावपूर्ण आदरांजली.